8 वाजलेत. आज वीक ऑफ होता, म्हणलं जरा लेटपर्यंत झोपावं. सकाळी सकाळी जाग आलेली आहे, त्यामुळे उठले. म्हणजे 7 वाजताच उठले. लोळत पडलो होतो मी आणि दोघं. बाकी सगळ्यांचं आवरले, सगळे जे त्याच्या कामाला गेलेले. बायकोचं पण स्वतःचं पण आवरलेले. हे आत्ता मला आणून दिलेलं आहे मध आणि गरम पाणी. डाबर हानीची जाहिरात बघितली होती मी. डाबर हानीचं मध नाही पण जाहिरात बघितली होती की ते पिल्यावरती तसं करून हे जे वाढले ना पुढचं कमी होतं. त्यामुळे पेलं चालू आहे. म्हणजे मी आधी पण पित होतो, मध्ये बंद केलं तर आता परत चालू केलेलं आहे. बघा बाळा, बिस्किट खातो रे, मला दे. त्याला काही घेणं देणं नाही, तो जे हातात भेटेल त्यासोबत खेळतच बसतो. आता मी काल एक शिवांश इकडे तिथं त्या राऊटरला हात वगैरे लावू नकोस बाबा, मागच्याच खराब करून टाकलं होतंस. आता काल मी एक हत्यार मागवले, दिसलं नीट दाखवतो. हे हत्यार मागवले. ह्याचा जास्त करून उपयोग अंडर आर्म्स वगैरे करण्यासाठी येतो, त्यासाठी मागवलेले आहे मी. हे कालच आणले आणि आता हे यूज करणार. यूज करताना दाखवणार नाही आहे मी, यूज करणार आहे. आणि अजून आंघोळ वगैरे केलेली नाही, कारण मला जायचं आहे आज कटिंग करायला. वेडनेसडे आणि थोड्या दिवसांनी 2-3 दिवसांनी जायचे बाहेर, त्यामुळे कटिंग करणं गरजेचं आहे. कारण केस बघा खूप वाढलेले आहे आणि ह्याला सांभाळणं माझ्या ताकदीच्या बाहेरचं आहे. म्हणजे शॅम्पू, कंडिशनर ते सगळं लावणं माझ्या ताकदीच्या बाहेरचं आहे. का नसतोयस? झालेलं आहे आता माझं आवरून म्हणजे अंडरआर्म्स वगैरे करून झाले. आणि आता मी चाललो आहे कटिंगला. इथे जवळ आहे, 2 ठिकाणी आहेत. ते आधी जिथं जायचं मी तिथं नाही आलं, इथं जवळच जाणार आहे, कारण आवरायचं आहे मला फास्ट लवकर. मी येणार आहे. तुम्ही कुठं चाललाय? कटिंगला मी येणार आहे तिथं. तुझं काय काम आहे बाया माणसांची इथं? काय काम आहे म्हणजे मी सांगणार आहे तिथे येऊन कशी करायची बारीक कटिंग. मी बारीकच करणार आहे. नाही तुम्ही काय करत नाही. तुम्ही शायनिंग घालायला काय ते असं वाढवता, ते वेगळं, ते अजिबात चांगलं दिसत नाही. मी येणार आहे तुमच्या संगत. तुझी कटिंग करताना स्वतः मी तुला काय म्हणलं का? म्हणा ना, मग सांगा मला. मी कुठं नाही म्हणते. मी येणार आहे तुमच्या सोबत. कशी कटिंग करायची सांग मला. नाही मी सांगितलं तरी तुम्ही तिथं जाऊन करायचं ते करणार. त्यामुळं मी येणार आहे. मी तिथं येऊन सांगणार कशी करायची. मग आणि तिथं माणसांच्यात येऊन बसणार काय तू? काय होतंय त्याला? आणि या पोराला कोण सांभाळणार? येऊन बसल मी. पण येणार म्हणा. हा, येणार. लग्न झाल्यावर बायांवरती जाच असतो असं ऐकलं होती मी. नवऱ्यावरती जाच असतो हे मला माझ्या घरात कळलं. ही चप्पल 500 रुपयाला घेतली डी-मार्टमध्ये. आणि चप्पल म्हणजे पूर्ण रबर आहे, म्हणजे उन्हाळ्यात त्याचा बाजार उठणार. आता उन्हाळा संपला, टाईम आहे अजून, पण उठणार. आणि माझ्या मित्राकडं अशीच सेम चप्पल आहे, 1 नंबर क्वालिटी. ती घेतली तरी पॅरागॉनमधनं 300 रुपयाला. आपण चाललो ह्या गाडीवरती, कारण आता सगळा संसार घेऊन जायचं आहे मला. तर मग ह्याच्यावरतीच जावं लागेल. ह्याच्यावरती जाणं शक्य नाही आहे. इथं थोडंसं लांब आहे ना घराच्या बाहेर, म्हणजे 1-2 किलोमीटर. जाऊया पटकन कटिंग करून येऊया. आज परत मला नऱ्यात पण जायचं आहे. काही ऑर्डर्स आलेले आहेत, पार्सल आलेले आहेत, ते घ्यायला. 12:30 वाजलेले आहेत आणि आता जेवायचा टाईम झालेला आहे. रोजचा हाच टाईम असतो, कारण ह्याच टाईमिंगला माझा ब्रेक होतो. तुम्हाला तर माहितीच आहे की मी काही नवीन नाही आहे आता. आणि ही कालचीच मटकीची भाजी आहे, कारण आज आहे गवारची भाजी आणि ती मला अजिबात आवडत नाही. म्हणजे तशी कधी आवडती, कधी आवडत नाही. मग मी कालचंच खातो आहे. काल रात्री बनवलेली, त्यामुळे ही चांगली आहे. आणि मटकीची भाजी माझी फेवरेट आहे. हो का? माझ्या मावशीने दिली आहे मला बड्डेसाठी.
आणि लाडूला लय आवडतं शिवांशला. मम्मी घेऊन आली आत्ता म्हणून त्याच्या हातात ठेवले म्हणजे उठल्या उठले त्याला दिसल. आणि हिच्या बहिणीने दिले म्हणजे माझ्या मावशीने. आता उठला आहे ते चॉकलेटचा पुडा मला आणून देते फोडून दे म्हणून. ते चॉकलेट नाही ते पेड्याचं बनवलेलं असतं स्टिक असे रोल त्याला आवडतात. आणून देते मला काढून दे म्हणून. हो त्याचं रडणं आहे का. खायचं तुला खायचं तुला ते खायचे. धर शिवांश हा बघ हा बघ हा बघ हा बघ हा बघ धर. झालं का मनाचं समाधान झालं समाधान. काढून द्यायचंय काढून द्यायचंय काढून देतो काढून देतो. धर खूप आवडतं त्याला. देत जावं तुम्ही पण लहान मुलांना भारी असतं. टोपे घालतोय आणि आरशात बघायला चढतोय वर आहे का. आरशात बघून खुश होतोय स्वतःला. खाऊन पिऊन टाम टूम झालाय बघा आता झोपलाय. काय काय आणलंय बघू. हे आपल्याला न्यायला तिकडं आमच्या डब्यातच ठेवते म्हणजे तसंच बघा असं आहे ते मोठं. हे एवढं घेऊन जायचंय काय आपल्याला तिथं. घरात एकच बाद झालं. हे घरात राहू दे. हे अजिबात देऊ नको ती सोनपापडी आणि फिनपापडी. हे अजिबात नको. नको हे असलं काय करायचं. ते आता आमची ट्रिप आहे ना मोठी त्यासाठी मम्मीने आणलं आम्हाला तिकडं सामान नाही ना. 7-8 दिवस आम्ही बाहेर होते ना त्यासाठी. आजचा बदामाचा होता का काजूचा आहे. आपलं काय काम नाही ते बायकांचं काम आहे सगळं बॅगा बिगा भरायचं. कसला प्रकार आहे आशिवास खेळायचा तुझा. लागल वर काय माशागत करतोय कसा. अय पोरा जेवण पण आलेले आपलं. पातच घेतलेलं आहे बघ ते खायला. असं चपाती भाजी असं काय बनवणार नाही. ढोकळा वेगळा काय काय बनवणार आहे पण मला ते जमणार नाही. त्यामुळे वरण भात बनायला लावल्या आता बाहेर जायचं पार्सल आणायला नव्हे. त्यामुळे खातो आवडतो आणि निघतो. अय पोरा काय करायला लागलाय त्याच्यावर. हा उतर खाली शिवांश. अगं एवढंसं जड आहे कसं. येडी फिडी काय का तू. झालेले आता इथं पार्लरची कामं. आता शिवांसाठी केळी घ्यायला थांबलो जरा आम्ही खेडशिवापूरमध्ये. हा का आपला पॅन्थर घेऊन आलेलो आहे. कितीला आहे 60 रुपये आता. आणि मी एकटाच जाणार येणारीमध्ये फार्सल्स आणायला. आणि कालचे गोळ्या घेऊन आलो मी त्यातली एक गोळी त्यांनी चुकीची दिली. चुकीची एका दुसऱ्या कंपनीची मला कळत नाही आहे पण जी मी रेग्युलर खाते म्हणजे आधी खात आलो आहे तशीच गोळी घेऊन आली म्हणून पण चाललो आहे. हे पण मेन कारण आहे. आता पार्सल उद्या पण घेऊन येता आलं असतं. अगं तुला उघडता येत नाही इकडं दाबून तर या साईडला माझ्या साईडला फिर दाब. चावी दाब ग ते काय दाबती. चावी फिरव माझ्या साईडला फिरव अजून. अगं ते शिवांश बी उघडलं आता थोड्या दिवसांनी चावी. जाणार आहे ना बाहेर ग. हां चाललाय ना जाऊ द्यायला लागली ना बाहेर. हां गप जावा पुढचं उचकू नका. मिशा कापले तर लाल लाल झालंय सगळं. नॉट मिशा अप्पर लिप्स. इंग्रजी चुकलंय तुझं. असू दे माझं असंच आहे गावठी. बरं जा पटकन बॅग टाक वरनं. चावी
चाय चालला आता वर घ्यायला पार्सल. इथं आलोय पार्सल घेणार आहे आणि मित्राच्या हॉटेलवरती जाणार आहे. इथून जरा वेळ टाईमपास नेहमीप्रमाणे आणि मग घरी. गाडी आपली इथं लावली थोड्या वेळासाठी. काय सर अक्षय जरा धर. आले आता आम्ही हॉटेलवर मित्राच्या, ह्याच्या मित्राच्या म्हणजे आमच्या मित्राच्या. नऊ वाजलेले आहेत आणि आत्ता आपण घरी आलेलो आहे थेट. मध्ये कुठंही व्हिडिओ न करता, कारण लवकर चालू झाला. उद्या सकाळी जॉब आहे, लेट करून जमणार नाही कारण सकाळी उठायला मग त्रास होतो नाही. कोणाचा वाढदिवस आहे काय आज? कोणाचा वाढदिवस आहे? एवढा मोठा बेत केला आज. वाढदिवसाला बेत असतो का? अशा प्रकारे श्वेताजी बघणार आहे काय उघडून आत्ता? असा मागवलेला आहे ड्रेस. तर ट्रेनमध्ये जाण्यासाठी जाताना घालण्यासाठी मागवलेला आहे ऑनलाईन. कितीला भेटला हा? 358 रुपीज ओनली वन. म्हणजे 360 रुपयाला. ही आम्ही जायच्या ट्रिपची तयारी चालू आहे. तर आम्ही हे खायला बनवत आहे. हे काय काय बनवतोय आपण? मटरी. आजच्या दिवसाचा झालेला आहे विराम. झाला संपला दिवस. 9:30 10 किती वाजले? 10 वाजले म्हणजे ह्याच्यात 10 वाजले म्हणजे 9:30 वाजलेले आहेत. दिवस संपलेला आहे. आजच्यासाठी एवढंच. मी भेटतो तुम्हाला उद्या. श्री स्वामी.